बोर्ड एक्झाममध्ये या धड्यातून कोणताही प्रश्न आला तरी तुमचं उत्तर चुकणारच नाही, कारण या धड्यात फक्त 4 टॉपिक्स आहेत आणि प्रत्येक वर्षी प्रश्नही याच 4 टॉपिक्सवर विचारले जातात. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच 4 टॉपिक्स अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. आणि हो, डिस्क्रिप्शनमध्ये मी या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची पूर्ण PDF सुद्धा दिली आहे. म्हणजे या व्हिडिओनंतर तुम्हाला टेक्स्टबुक, डायजेस्ट किंवा इतर कोणत्याही गोष्टीला हात लावायची गरजच पडणार नाही. तर चला सुरू करूया. पहिला टॉपिक आहे ब्राझील वनस्पती. भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात फरक पडतो. म्हणजे जमिनीचा आकार आणि डोंगर मैदान यामुळे पावसाचे प्रमाण बदलते. जसे डोंगराळ भागात वारे अडतात त्यामुळे त्या भागात जास्त पाऊस पडतो, पण डोंगरांच्या पाठीमागे वारे पोहोचत नाहीत त्यामुळे तिथे कमी पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशातील बहुतांश भागात वर्षभर पाऊस पडतो, म्हणून तिथे सदाहरित वने आढळतात. सदाहरित वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो, त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच या वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात. विषुववृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वर्षादिनांचा कालावधी आणि पर्जन्यवान कमी होत जाते. त्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा जीवनकाळ देखील कमी होतो. म्हणजे ज्या प्रदेशात पाऊस ठराविक काळात पडतो त्या ठिकाणी वृक्षांची घनता कमी होत जाते. वनांच्या ऐवजी विविध प्रकारचे गवत, खुरटी झुडपे, काटेरी वनस्पती इत्यादी आढळतात. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होतो. सदाहरित वनस्पती जसे की रबर, महोगनी, रोजवूड आणि विविध प्रकारचे ऑर्किड म्हणजे सुंदर फुलझाडे. निमसदाहरित वनस्पती जसे की पाव ब्राझील. आणि शुष्क वनस्पती म्हणजे अशा वनस्पती ज्या कमी पाण्यातही जगू शकतात. उदाहरणार्थ काटेरी झाडे, कमी पाणी असलेली झाडे इत्यादी. तर अशा प्रकारे ब्राझीलमध्ये विविध वनस्पती आढळतात. आता आपण भारताच्या वनस्पतींबद्दल बोलूया. भारतामध्ये एकूण 5 प्रकारची वने आढळतात. सदाहरित वने. भारतात सरासरी 2000 मिमीपेक्षा जास्त पर्जन्य आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागांत सदाहरित वने आढळतात. या वनांतील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. या झाडांचे लाकूड कठीण, जड व टिकाऊ असते. जसे महोगनी, शिसव, रबर. या वनांत अनेक प्रकारच्या वेली असून सर्वाधिक जैवविविधता आढळते. पानझडीची वने. भारतात 1000 ते 2000 मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची पाने गळतात. उदाहरणार्थ साग, बांबू, वड, पिंपळ. काटेरी आणि झुडपी वने. ज्या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा आणि 500 मिमीपेक्षा कमी पर्जन्य होतो अशा प्रदेशात काटेरी आणि झुडपी वने आढळतात. वनस्पतींची पाने आकाराने लहान असतात. उदाहरणार्थ खाईर, बाभूळ, खेजडी, कोरफड, घायपात, निवडुंग. समुद्रकाठची वने. किनाऱ्यालगत दलदलीच्या प्रदेशात क्षारयुक्त मृदा आणि दमट हवामान असते. अशा ठिकाणी समुद्रकाठची वने आढळतात. त्यांना सुंदरीची वने किंवा खारफुटीची वने म्हणतात. या वनस्पतींचे लाकूड तेलकट, हलके आणि टिकाऊ असते. हिमालयातील वने. भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे 3 प्रकार पडतात. अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवर पाईन, देवदार, फर अशा सूचीपर्णी वृक्षांची वने आणि पायथ्यालगत मिश्र वने आढळतात. या वनांत सूचीपर्णी तसेच पानझडी वृक्ष असून साल वृक्षाचे प्रमाण जास्त आहे. तर हे होते भारतातील वनांचे 5 प्रकार. आता आपण ब्राझीलच्या वन्यजीवांबद्दल बोलूया. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये वन्यजीवनाची विविधता अधिक आढळते. पॅन्टानल या दलवलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकॉन्डा आढळतात. ब्राझीलमध्ये मोठे गिनीपिग व मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या इत्यादी प्राणी आढळतात. माशांच्या प्रजातींमध्ये समुद्रातील स्वॉर्ड फिश तसेच नदीतील पिर्हाना व गुलाबी डॉल्फिन हे मासे येथील वैशिष्ट्य आहेत. कॉन्डोर हा खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी. विविध प्रकारचे पोपट, मकाव, फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. लक्षावधी प्रकारचे कीटकसुद्धा येथील वैशिष्ट्य आहेत. अशा विविधतेमुळे ब्राझीलमधील वन्यजीवन अतिशय समृद्ध आहे. परंतु वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी म्हणजे वन्य प्राण्यांना पकडून त्यांची चोरीने खरेदी विक्री करणे, स्थलांतरित शेती म्हणजे जंगल जाळून काही वर्षे शेती करणे आणि नंतर दुसरीकडे जाणे ज्याला रोका असे म्हणतात, निर्वनीकरण म्हणजे मोठ्या प्रमाणात झाडांची तोड करणे आणि प्रदूषण अशा कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यामुळे अनेक स्थानिक वन्य प्रजाती नामशेष होत आहेत. तर हे होते ब्राझीलचे वन्यजीवन. आता आपण भारताच्या वन्यजीवनाबद्दल बोलूया. वन्य प्राण्यांच्या बाबतीत भारतातही प्रचंड विविधता आढळते. भारतामध्ये वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती आढळतात. भारताच्या उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती आढळतात. आसामच्या दलदलीच्या प्रदेशात एक शिंगी गेंडा आढळतो. वाळवंटी प्रदेशात रानटी गाढवे व उंट आढळतात. तर हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिमचित्ते आणि याक आढळतात. द्वीपकल्पीय प्रदेशात भारतीय गवा, विविध प्रकारचे हरिणे, काळवीट आणि माकडे आढळतात.
वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. नद्या आणि किनाऱ्यांवरील प्रदेशात कासव, गरव, सुसर आढळतात. पक्ष्यांमध्ये वनप्रदेशात मोर, खंड्या, तितर, कबुतरे, विविधरंगी पोपट, पाणथळ जागी बदके, बगळे आणि गवताळ प्रदेशात माळढोक सारखे पक्षी आढळतात. त्यामुळे भारत हा वैशिष्ट्यपूर्ण वन्यप्राणी असणारा देश म्हणून ओळखला जातो. परंतु प्रदूषण, तस्करी आणि निर्वनीकरण यामुळे अनेक वन्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. उदाहरणार्थ चित्ता. वन्य प्राण्यांचे संरक्षण आणि वनांचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय उद्याने, वन्यप्राणी व पक्षी अभयारण्ये आणि राखीव वने निर्माण केली आहेत. तर हे होते भारताचे वन्यजीवन. तर अशा प्रकारे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी या धड्याचे सर्व टॉपिक्स कव्हर झाले. आता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली PDF डाउनलोड करा आणि एकदा उत्तरे नक्की पाहून घ्या. तर वेल डन. या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी या धड्याचे 7 मार्क्स पक्के केले.